साधारणतः 1972-75च्या कालावधीमध्ये एक मोठा दुष्काळ आपल्या मराठवाड्याला येऊन गेला. सगळ्या महाराष्ट्रामध्ये तो दुष्काळ व्यापला होता. बऱ्याच वेळी तो पिकला. पाणी साठवण्याची क्षमता असणारे तलाव आहे. आम्ही हे सगळं पूर्ण बघितलं. पाहिलं तर बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. त्यापैकी जयराम नाईक तांडा त्यामध्येच मोडतं. बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये मायग्रेशन या ठिकाणाहून होतं. गावातून 90% पर्यंत मायग्रेशन या जयराम नाईक तांड्यातून परगावी परराज्यामध्ये ऊस तोडण्यासाठी लोक या ठिकाणाहून जात होते. पण गावासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि हे ड्राय भाग आणि इथं शेती समृद्ध झाल्याशिवाय या लोकांचं मायग्रेशन इथे थांबणार नाही. जोपर्यंत मायग्रेशन आपण शून्यावर आणत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं गाव विकास आपण करू शकत नाही. आदरणीय सुमन सर जलतज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सरांच्या नियोजनाप्रमाणे आम्ही या ठिकाणी लोकसहभाग आमच्या गावाचा दिला आणि आज जो काही बदल होतोय या 1.5 वर्षामध्ये नदी खोलीकरण झाल्याच्या नंतर हा खूपच उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी आहे. खूप चांगला आहे. नमस्कार, मी प्रियदर्शनी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मॅक्स महाराष्ट्रमध्ये. आज मी तुम्हाला काही महत्वाची माहिती जी आहे ती देणार आहे. ती खरं तर तुमच्या आमच्या आपल्या सगळ्यांच्या जीवनाशी निगडीत आहे. जीवन म्हणजे काय? अर्थातच पाणी. हे पाणी नसेल तर आपलं आयुष्य जे आहे ते कसं होऊ शकेल याची कल्पना कोणीही करू शकत नाही. आतापर्यंतची जर सगळी जीवसृष्टी आपण पाहिली तर बऱ्यापैकी इव्हन आपली मानव वस्ती ही बऱ्यापैकी जिथे जिथे पाण्याचे स्रोत आहेत अशा ठिकाणी मानवाने आपली वस्ती केल्याचं आपल्याला आपल्या इतिहासातून दिसून येत आहे. पण असं जरी असलं तरी गेल्या काही वर्षापासून आपण बघतोय की आपले जलस्रोत जे आहेत ते हळूहळू घटत चाललेले आहेत आणि त्याचाच विपरीत परिणाम जो आहे तो माणसाच्या आयुष्यावर कसा होतोय हे वेगळं काही सांगायची गरज नाहीये. महाराष्ट्राचा अतिशय महत्वाचा विभाग आणि तो म्हणजे मराठवाडा. गेल्या काही दिवसापासून मराठवाडा जो आहे तो वेगवेगळ्या कारणांसाठी गाजतो आहे. तिथलं राजकारण असेल, तिथलं सत्ता केंद्र असेल, ह्या सगळ्या कारणांसाठी जरी तो गाजत असला तरी महाराष्ट्राला सगळ्यात जास्त ऊस तोड कामगार पुरवणारा विभाग म्हणून मराठवाड्याची ही एक ओळख आहे. मराठवाडा म्हटलं की तुमच्या डोळ्यामध्ये काय काय चित्र येतं तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आणि प्रामुख्याने येणारं चित्र म्हणजे भेगाळलेल्या जमिनी. दुष्काळाची बातमी असली आणि तिथे मराठवाड्याचं नाव नाही अशा पद्धतीनं कुठलीही बातमी ही इनकम्प्लीट आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मराठवाडा आणि दुष्काळ, दुष्काळाचं सावट हे जवळजवळ एक सूत्र तयार झालंय असं आपल्याला वाटतं, बरोबर की नाही? पण हे सूत्र बिघडवण्याचा कार्यक्रम जो आहे तो गेवराई तांडा गेवराई तालुक्यातील जयराम तांडा इथे झालेला आहे. आता तुम्ही म्हणाल हे सूत्र कसं बिघडवलेलं आहे, तर हा गेवराई तालुक्यातील जयराम तांडा जो आहे हा जवळजवळ 300 घरांची वस्ती असलेला एक विभाग आहे. एक छोटस गाव वस्ती ज्याला म्हणता येऊ शकेल असं आहे. पण तिथे 250 कोयते म्हणजे स्त्री आणि पुरुष हे दोघेही ऊस तोडण्यासाठी आपलं गाव सोडून चालले जातात. त्यानंतर जे येणारे प्रश्न आणि मग त्याच्या पुढे काय होतं हे सांगायची गरज नाही, कारण ते तुम्ही अनेक वर्तमानपत्रातनं वाचलं असेल. पण जर या ठिकाणी पाणी आलं तर इथली जनता जी आहे किंवा इथली लोक जी आहे ती विस्थापित होणार नाही. आपलं स्वतःचं काम ते काहीतरी सुरू करतील आणि प्रामुख्याने शेती सुरू करतील असा विचार तिथल्या सरपंचांच्या मनामध्ये आला आणि मग पुढे एक जादूची कांडी फिरली आणि आता जर आपण तुम्ही पाहिलं तर ह्या जयराम तांड्याचं स्वरूप जे आहे ते पूर्णतः बदललेलं आपल्याला दिसून येत आहे. पण ही जादूची कांडी नक्की काय फिरली, तिथे काय प्रयोग केले म्हणून ह्या जादूच्या कांड्याचा परिणाम जो आहे तो आपल्या सगळ्यांना दिसायला सुरुवात झालेली आहे. आणि हे जादूगर कोण आहेत या सगळ्यांवरच आज आपण चर्चा करणार आहोत आणि या जादूगारांनाच आपण घेऊन आलेलो आहोत मॅक्स महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये. मी निमंत्रित करते सुमन पांडे यांना. सुमन सरांची ओळख जर करून द्यायची असेल तर मला असं वाटतं की जलतज्ञ म्हणून त्यांची ओळख करून देणं हे आपल्याला सगळ्यांना त्यांच्या लेखातून आपण त्या सगळ्यांना जलतज्ञ म्हणून तरी ओळखत असलो तरी कुठल्याही भागाची नस पकडणं आणि लोकांची नस पकडणं हे सुमन सरांचं काय म्हणता येईल USP आहे असं म्हणायला हरकत नाही. स्वागत आहे सर मॅक्स महाराष्ट्रमध्ये. नमस्कार सर.
आपण बघतोय की मराठवाडा जो आहे तो खरं तर ओळखला जात होता दुष्काळासाठी, म्हणजे अजूनही तो ओळखला जातोय. पण ज्या पद्धतीनं मी सांगितलं की तिथल्या त्या तांड्यावर जे आहे ते सरपंचाच्या मदतीनं तुम्ही एक जादू केलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तिथे पोहोचण्याआधी तिथली परिस्थिती नक्की काय होती आणि ही जादू करणं हे कसं शक्य झालं? सुमन सर. धन्यवाद. खरं तर बीड जिल्ह्यामध्ये काम करणं एक खरंच चॅलेंज आहे, म्हणजे आव्हान आहे सगळ्यांसाठी. आणि विशेषतः पाण्याच्या क्षेत्रात काम करणं हे खरंच आव्हान आहे आणि आव्हान सगळ्यांनी पेलणं गरजेचं आहे. तर झालं असं त्याचं की गेवराई तालुक्यातल्या पाचेगाव ग्रामपंचायतीमध्ये एक महसुली गाव होतं जयराम नाईक तांडा. गेल्या वर्षी ती स्वतंत्र ग्रामपंचायत झाली. 2 वर्षापूर्वी स्वतंत्र ग्रामपंचायत झाली आणि त्या गावची लोक अप्रोच झाली आम्हाला की पाण्याचा प्रश्न आहे. आणि गावचं जसं तुम्ही आता सांगितलं की 324 कुटुंब आहेत, त्यापैकी 4 कुटुंब हे लँडलेस आहेत, जमीन त्यांना काही नाही. आणि त्यापैकी जवळपास 194 कुटुंब ऊसतोड मजूर म्हणून बाहेर जातात. आणि ही केवळ एक जयराम तांड्याची नव्हे, जयराम तांडा नाईक तांडा हे एक प्रातिनिधिक स्वरूपात आपण घेतो. पण बीड जिल्ह्यामध्ये साधारणतः 1300-1350 गावं आहेत. त्यापैकी काही तालुके हे जास्त प्रोन आहेत मायग्रेशन, आउट मायग्रेशनसाठी आणि ऊसतोड कामगारासाठी जे जास्त तिथून लोक बाहेर जातात. जे काही लाख मजूर जातात, त्याची नेमकी आकडेवारी मला नाही सांगणं शक्य होणार, पण काही लाख लोक बाहेर जातात. आणि विशेषतः जातात कुठून, हे गोदावरी खोऱ्यामध्ये येतं जयराम नाईक तांडा म्हणजे गेवराई पाचेगाव. आणि जातात कुठे तर कृष्णा खोऱ्यामध्ये, एकतर ते सांगली, पुणे, कोल्हापूर ह्या ठिकाणी जातात किंवा मग आता गुलबर्गा तिकडे जातात. आणि काही जण पंढरपूर कडे पण जातात. आणि हे स्थलांतर साधारणतः, म्हणजे स्थलांतर हे शेवटी ह्याला आपण काय म्हणू की डिस्ट्रेस मायग्रेशन म्हणू आपण. अपरिहार्यता स्थलांतराची, दुसरा पर्याय त्यांना नसल्यामुळे त्यांना जावं लागतं. त्याचं कारण असं की सर्वसाधारणपणे तिथे दिवाळीच्या आसपास पाऊस सगळा संपतो. सेशन ऑफ मान्सून म्हणतो आपण की 15 ऑक्टोबरला मान्सून संपतो. इथे सप्टेंबरपर्यंत सगळा संपत असतो. आणि काही ऑक्टोबरमध्ये पण पाऊस आपल्याला मिळतो. आणि ऑक्टोबर नंतर पाऊसच नाही आणि गेले निघालेले पिकं काढलेली असतात. आणि नंतर पुढे ऑक्टोबर नंतर आपण विचार केला तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून, म्हणजे 6 ते 7 महिने काय करायचं, काही पीक नाही काही. म्हणून लोक हा पर्याय त्यांना आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणू की पुल फॅक्टर आणि पुश फॅक्टर. पुश फॅक्टर म्हणजे काय, काही नाही माझ्याकडे तर मी थांबून काय करू, मी जातो कुठे, जिथं असेल तिथं जातो. पुल फॅक्टर काय, तिथं आहे रोजगार, म्हणजे कोणीतरी माझ्या गावचा मुकादम आहे, माझ्या आधी कोणीतरी तिथे गेलेलं आहे, माझे वडील करत होते, माझे काका कोणीतरी मजुरी करत होते, मग त्यांच्यासोबत जाऊ. मग विशिष्ट मुकादम, त्यांचं कॉन्ट्रॅक्टर, कारखाना ठरला असं मग जातात. आणि पुश आणि पुल फॅक्टर दोन्ही याच्यामध्ये कारणीभूत ठरतात आणि गाव सोडून निघून जातात. आणि ऊसतोड करणं हे खरंच कष्टाचं काम आहे, खूप कष्टाचं काम आहे. दिवसाकाठी किमान 2 टन 3 टन ऊस तोडतात असं काही जण सांगतात, ज्यांच्या शक्ती असेल ती. आणि हे करायसाठी जायचं असेल तर 50 वर्षाचा किंवा 55 वर्षाचा माणूस जाऊन तिथं चालणारच नाही, तरुणच जावं लागतात. तर गावातल्या सगळ्या तरुणांचा ड्रेस त्या ठिकाणी होतच जातात. साधारणतः नोव्हेंबरला दिवाळी झाल्यानंतर निघून जाणारे, हंगाम जर लवकर सुरू झाला तर लवकर जातात ते आणि परत येतात एप्रिल मेच्या आसपास ते परत येतात. अशी सर्वसाधारण आहे. आणि ती ह्या गावची पण तीच कथा होती. आणि हा सगळा बहुतेक बंजारा समाज आहे. हा जयराम नाईक तांडा जिथे आपण काम केलं सगळा बंजारा समाज आहे. तिथला एक तरुण होतकरू युवक आहे विष्णू राठोड म्हणून, तो त्या गावचा सरपंच नव्याने नियुक्त झालेला. आणि त्याला काही करायची इच्छा होती आणि बघितली गावाची त्याने विदारक परिस्थिती. दुसऱ्या ह्याच्यामध्ये कसं की गावामधले स्त्री आणि पुरुषांचं प्रमाण खूप कमी होतं. त्यांनी जे सांगितलं की 700च्या आसपास असं, म्हणजे 1000 पुरुषांमागे 700 स्त्रिया. समजा हे एवढं जरी नसलं तर तफावत नक्कीच जास्त होती. आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात, काहीतरी करणं गरजेचं आहे, आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे. ह्याच्याने आमच्याकडे अप्रोच झाला. आणि मग आमच्यासोबत नभांगण फाउंडेशन नावाचं एक कला क्षेत्रात काम करणारी एक अभिनेत्री आहे, देशपांडे नावाची, राजश्री देशपांडे नावाची. आणि तिने सांगितलं की आपण याच्यामध्ये काही करता येऊ शकेल. आम्ही जो तिथे अभ्यास केला, लोकांशी बोललो, लोकांशी संपर्क साधला, त्यांच्या शिवार फेरी केली. जवळपास 916 मतदार आहेत, 1300 एकंदरीत लोकसंख्या त्या ठिकाणी आहे. आणि साधारणतः तिथं शेतीही जवळपास एक 900 एकर शेती आहे. आणि खरंच असं म्हणतात ना, जिथं
प्रश्न आहे त्याच ठिकाणी त्याचं उत्तर असतं, हे सत्य पुन्हा पुन्हा अनेकदा स्पष्ट लक्षात येतं. तिथे गेल्यानंतर बघितलं की या ठिकाणी पाऊस किती पडतो, तर ते सांगतात साहेब पाऊस आमचा 4 महिने आहे. तर हा आपण थोडासा हा जर ह्याच्यात शास्त्रीय जर भाग बघितला तर आपण ॲग्रो क्लायमॅटिक झोन, कृषी हवामान प्रदेश आपण जर बघितले, तर हा भाग ह्याच्यातला काही भाग आहे अवर्षण प्रवणमध्ये येतो बीड जिल्ह्यातला. म्हणजे मराठवाडा ॲज सच आपण घेतला की छत्रपती संभाजीनगरचा जवळपास 1/3 भाग आहे ह्याच्यामध्ये अवर्षण प्रवणमध्ये येतो, म्हणजे वैजापूर वगैरे त्यातला भाग तो. त्याच्यानंतर खाली बीड जिल्ह्यामधला साधारणतः आष्टी तालुका किंवा हे जे असतील बालाघाट डोंगराकडचे हे प्रदेश, हे सगळं अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये येतं. आणि थोडासा धाराशिव जिल्ह्याचा भाग आणि पुढे मग कर्नाटकमध्ये जातो. पण बाकी सगळा जो भाग आहे ना, तो ही गोष्ट खरं तर सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की बाकी सगळा भाग हा निश्चित पावसाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. म्हणजे साधारणतः तिथे मराठवाड्याची ॲव्हरेज रेनफॉल बघितलं तर 679 मिलीमीटर रेनफॉल होतो. पण काही भागामध्ये जास्त होतं. उदाहरणार्थ नांदेड, लातूरचा भाग आहे किंवा नांदेडचा पूर्वेकडचा भाग आहे, त्या ठिकाणी 900, 950, 1000 पर्यंत पण पाऊस पडतो. आणि बीडमध्ये साधारणतः 700 पर्यंत पाऊस हमखास पडतो. मग हे सगळं आहे. आणि साधारणतः 1972-75च्या कालावधीमध्ये एक मोठा दुष्काळ आपल्या मराठवाड्याला येऊन गेला. सगळ्या महाराष्ट्रामध्ये तो दुष्काळ व्यापला होता. बऱ्याच वर्ष तो चालला. त्याच्यामुळं त्यावेळेस जिल्हा परिषदेला लोकल बोर्ड होते, स्थानिक लोक होती, त्या सगळ्यांनी गांभीर्याने तिथे त्यावेळेस घेतलं आणि प्रत्येक गावागावामध्ये काही स्ट्रक्चर उभा केली होती. मग तिथे पाझर तलाव असो, छोटे छोटे तलाव असो, त्यांनी केले आणि त्याचा परिणाम एक सकारात्मक झाला. पण 72 नंतर बरीचशी स्थित्यंतरं झाली आणि मग आज परिस्थिती काय आहे की प्रत्येक गावामध्ये कुठे ना कुठेतरी एखादा तलाव, पाझर तलाव, साठवण तलाव काही ना काही नक्की आहे. पण त्याची उपयुक्तता काय आज बघितलं, आज शून्य उपयुक्तता. आता आपण पुन्हा जयराम नाईक तांड्यावर येऊ. जयराम नाईक तांड्याला आपण जे बघितलंय भीषण, आम्ही गेलो तेव्हा एप्रिलचाच महिना होता. गावामध्ये फार कमी लोक, फक्त वृद्ध लोक गावामध्ये होती, छोटे मुलं होती, ज्यांच्यासोबत कोणीतरी राखायला घरी अशी लोक होती. आणि हे बघितल्यानंतर लक्षात आलं की या ठिकाणी काम होऊ शकतं. आणि गावाची बलस्थानं शोधणं, म्हणजे त्याला आपण स्वॉट अनालिसिस इथे पण लागतं, स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट. तर आपले स्ट्रेंथ काय गावाची, तर एक पहिला सांगितलं पर्जन्य स्ट्रेंथ आहे. अजून काय दुसरी स्ट्रेंथ आहे, तर गावातला जमीन लँड होल्डिंग चांगली आहे. साधारणतः 1 हेक्टरपेक्षा थोडीशी अधिक लँड होल्डिंग आहे. म्हणजे साधारणतः प्रत्येक कुटुंबाकडं 2.5 एकर, 2.5 ते 3.5 एकर कुटुंब ॲव्हरेज त्यांच्याकडे शेती येते अशी आहे. आणि गावाच्या उत्तरेला एक मोठा साधारणतः 3.5-4 कोटीचा एक पाणी साठवण क्षमता असणारा एक तलाव आहे. आम्ही हे सगळं पूर्ण बघितलं. तलाव आहे म्हणजे कुठून तरी वरतून धारा येते, त्याचं पाणलोट क्षेत्र आहे. मग ग्रामस्थांशी चौकशी केली, त्यांच्याशी चर्चा केली. आणि विशेषतः आम्ही हे करत असताना काय करतो की गावातल्या सगळ्यात वृद्ध माणसाला आधी भेटणं गरजेचं आहे. काय होतं, साधारणतः तो 60 किंवा 70 वर्षाचा असेल तर त्याच्या लहानपणीचं त्याला स्पष्ट आठवतं. त्याच्या वडिलांनी सांगितलेलं, त्या आजोबांनी सांगितलेलं, म्हणजे साधारणतः आपण अजून एक 50-60 वर्ष मागे जातो. म्हणजे 60 वर्ष 70 वर्षाची माणसं, इतिहास कळायला सोपं जातं. इतिहासच लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण हे गाव एकेकाळी सधन होतं, या ठिकाणी स्थिरता होती. मग आता असं काय झालं, काय नेमकं घडलं. मग तसा विचार करत त्याच्याशी बोलत असताना एक साधारणतः 70 वर्षाचा एक आला, नाईक त्याचं नाव. आणि आम्ही तलावाच्या खाली पायथ्याशी थांबलो होतो. तर तो म्हणाला की साहेब, आपण ज्या ठिकाणी थांबलोय ना, माझी सगळी इथे, त्याची 3-3.5 एकर जमीन होती आणि जमिनीमध्ये खरीपाला काही येत नाही. म्हटलं का नाही येत, सगळं पूर्ण पाणी असतं ह्याच्यामध्ये म्हणे, म्हणजे वापसाच येत नाही, पूर्ण ओल असते त्या ठिकाणी, खरीपाला लावता येत आणि मग रब्बीला पाणी राहत नाही. मग मग तिथं तो पॉइंट ऑफ इन्सर्शन किंवा आपल्याला ट्रिगर तो झाला की मग इथं पाणी राहतं तर आधी कसं होतं. तर तो म्हणला की साहेब, ह्या ठिकाणी आपण उभा राहिलो ना, मग जमीन समतल झाली ती जमीन. ती आपण ज्या ठिकाणी उभा राहिलो ना सर, या ठिकाणी मी पोहत होतो. अरे म्हटलं, इथं नुसतं जमीन आहे, तू काय मातीवर पोहायचा का. नाही म्हणलं साहेब, इथं खोल होती. म्हणले हा ओढा होता, चांगला मोठा खोल होता. किती खोल होता. म्हणजे अशा संभाषणामधून काय झालं की तिथली प्रवाहाची दिशा कशी होती, किती खोल होती, वाईड होती, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. आणि मग थोडासा येतो शास्त्रीय अभ्यास. भुवन एक आपलं चांगलं हे आहे, काय संकेतस्थळ आहे, गुगल अर्थ संकेतस्थळ आहे. आणि आपले MRSACचे पुण्यामध्ये सेंटर आहे, त्यांच्याकडे पण उपग्रहातून मिळणारे सगळे नकाशे घेऊन मग एकत्र बसून सगळा त्याचा अभ्यास करावा लागतो, गावच्या लोकांशी बोलून. आणि मग जेव्हा दिशा ठरली की हा निश्चित हा प्रवाही होता, ओढा चांगला वाहायचा आणि खोल आणि खूप रुंद असा होता, म्हणजे छोटी नदीच. ती लोक म्हणायची गावची आमची नदीच आहे. ती 7 किलोमीटर टोटल तिची लेंथ होती, सिंदफणा नदीला म्हणजे जावी इतकं पाणी तिथे होतं आधी. होतं आधीच. आणि नंतर कालांतरामध्ये काय झालं की माती वाहून ते सगळं बुजलं गेलं. आणि मग
तिथून आम्ही ठरवलं की ह्या पद्धतीने काम करावं लागेल. मग किती रुंद, किती खोल त्याची सर्वसाधारणपणे आम्ही ही काढली आणि लोकांना आता सांगतात 60 एक वर्ष झाले असतील ह्या सगळ्या गोष्टीला ते बुजून जायला. मग काही लोकांनी शेती करायला सुरुवात केली होती, अतिक्रमण झाली होती. ह्या सगळ्या गोष्टी मग सगळ्यांशी एकंदरीत संवाद करून त्यांना बोलून की आपल्याला असं-असं काम करावं लागणार आहे आणि विशेषतः सरपंचांनी पुढाकार घेतला. वाद सगळीकडेच होतात, पण इथे थोडे वाद झाले. पण व्यापक गावचा हिताच्या वाद दृष्टीने म्हणजे भयानक असतो. हो ना. पण नंतर व्यापक हिताच्या दृष्टीने त्यांना समजावून सांगितलं तर वाद निवळतात आणि विरतात. आणि शेवटी राहिले तर ते स्थानिक स्तरावर त्यांना माहिती असतं कशा पद्धतीने त्यांना कम्बॅट करावं. तर ते निश्चित झालं आणि मग एक गोष्ट त्यात निश्चित ठरली, की हे काम तुमच्या गावासाठी आहे, तुमच्या गावचं काम आहे. मग यासाठी तुम्हाला काम करावं लागणार हे सत्यच आहे. मग तुम्हाला काम करावं लागणार तन, मन, धन आणि तिन्ही गोष्टींनी तुम्हाला यावं लागणार आहे. मग तुमचा काहीतरी याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन लागणार आहे. मग अशी गोष्ट त्यांना सांगितलं तर ते म्हणजे आमच्याकडे काय, आम्ही सगळे ऊसतोड मजूर आहेत. आमच्याकडे किती पैसा असणार आहे. तर मग तुम्ही सगळेजण ठरवा. ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावं, श्रम नाही तर श्रम द्यावं आणि काही नाही तर सदिच्छा तरी द्याव्यात. असं सर्वसाधारण ठरलं ग्रामसभेमध्ये आणि एक हिस्सा गावकऱ्यांनी द्यावा, एक हिस्सा CSR मधून उभा करावा असं ठरलं. म्हणजे थोडा हायर साईडला कॅल्क्युलेशन करण्याची गरज काय होती, की ते लोकांचा लोकसभा घेणं का गरजेचं आहे? मी वारंवार तुम्हाला सांगतो, की आता बाहेर इतर ठिकाणी पण जे कामं होतात ना, त्या ठिकाणी लोकसहभाग ज्या ठिकाणी आहे ते गावचं काम होतं. म्हणजे त्यांचं बाळ होतं, त्यांचं बरोबर. अपत्य होतं आणि त्यांचं संगोपन ते खूप छान पद्धतीने करतात. इथेही तेच झालं. मग सुरुवातीला काही लोकांनी 100, 200, 500, 1000 ज्याला जशी एकत्रित गोळा करायला सुरुवात केली आणि मग आम्ही साधारणतः 1.5-2 महिने काम केलं आणि खूप एकदम रेट्याने काम केलं आणि साधारणतः आम्ही 2800 मीटर म्हणजे 3 किलोमीटर पण पुरलं नाही भरलं. 2829 मीटर टोटल काम केलं आम्ही आणि त्याच्यानंतर आमचं मला वाटतंय मे एंडला जूनच्या 5 तारखेला आमचं काम संपलं आणि साधारणतः 15 जूनला आसपास पाऊस पडला तिथे. आणि नंतर आम्ही जेव्हा परत आल्यानंतर आम्हाला लगेच फोन आले त्यांचे, की साहेब आपण केलेला नदी भरून वाहायला लागली. मग त्यांनी फोटो पाठवले. त्यांना खूप आनंद झाला, की पहिल्याच वर्षी काम केलं, आपल्याला रिझल्ट चांगले मिळाले. आम्ही थोडं त्या ठिकाणी काही बॉक्स टाइप केले होते. म्हणजे साधारणतः 10-20 मीटर नंतर थोडीशी जागा सोडून पुन्हा 10-20 मीटर. म्हणजे त्या ठिकाणची भूगर्भाची रचना जी होती, तर आमच्यासोबत भूगर्भ तज्ञ पण एक असतात डॉक्टर श्रीनिवास वडकबाळकर म्हणून. ते PhD जिओलॉजीमध्ये आहेत. मग त्यांच्याकडे आम्ही सल्ला घेतो. मग त्यांनी सांगितलं, की अशा पद्धतीने इथला जो आहे ना मांजऱ्या खडक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये भूगर्भामध्ये पाणी जाण्याची थोडीशी क्षमता इथे अधिक आहे. म्हणजे सबसर्फेस रिचार्ज चांगल्यापैकी होऊ शकेल. आम्ही त्या ठिकाणी मग 24 तासात पाणी निघून जाणारं 72 तास नंतर 4 दिवस, 5 दिवस, 8 दिवस कसे राहू शकेल अशा पद्धतीने आम्ही पाण्याला थोडं साठवायचं धोरण ठरवलं आणि त्याचे खूप चांगले मिळाले रिझल्ट आम्हाला. तर गावामध्ये साधारणतः प्रत्येक शेतकऱ्यांमध्ये साधारणतः 18 शेतकऱ्यांकडे विहिरी होत्या. चांगल्या विहिरी आणि बोरवेल होते आणि एकंदरीत गावामध्ये जवळपास 40 विहिरी आणि 30 बोरवेल होते, विंधन विहिरी होत्या. तर जेव्हा ह्याला त्या ओढ्यामध्ये पाणी साचल्यानंतर मग मी म्हटलं 2 दिवसानंतर तुम्ही बघा विहिरीची पातळी मोजून बघा आणि सांगा. तर त्यांचं आलं ना 2 दिवसामध्ये विहिरीची पातळी वाढायला लागली हळू-हळू आणि काही ठिकाणी बोरवेल त्यांचे कोरडे सगळेच झाले तर बोरवेल जलस्रोत पण मग पाणी यायला लागले त्याच्यात. भरभरून यायला लागले हां, म्हणजे थोडक्यात. यायला लागले. कारण कसा हा थांबलेला प्रवाह बाजूला जातो आणि तो भूगर्भामध्ये भूजलाच्या स्वरूपामध्ये जातो आणि सबसर्फेस म्हणजे त्याला पहिला जो स्टेशन असतं, त्या स्टेशनला पाणी मध्ये शिरायला सुरुवात होतं आणि मग त्याला खूप आनंद झाला. हे झालं 2023च्या जूनमध्ये. पाऊस त्यापैकी येता-जाताच पडला म्हणजे ॲव्हरेज रेनफॉल झाला आणि मग झालं असं की लोकांना खात्री वाटायला लागली, की माझे खरीप तर नक्कीच येतं. खरीप पीक तर नक्कीच येतं आणि खरीप त्यांना त्या वर्षी चांगलं आलं आणि रब्बी त्यांनी थोडीशी खात्री नव्हती, की पाऊस पुरेल, पाणी पुरेल का नाही आपल्या ह्याचं म्हणून रब्बी त्यांनी घेतली नाही. पण आता ह्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षीचा आपण जर थोडासा अंदाज घेतला तर सरासरी रेनफॉल तिथे चांगला झाला. म्हणजे माझ्याकडे तो डेटा पण आहे, रेनफॉलचाही डेटा आहे. त्याच्यामध्ये बघितलं तर आपल्याला बऱ्यापैकी पाऊस झाला आणि तिथे हां, तर जूनला चांगला पाऊस झाला, जुलैला चांगला पाऊस झाला, ऑगस्टला थोडासा मध्ये ड्राय स्पेल जास्त होता, सप्टेंबरला पुन्हा पाऊस झाला. असं सर्वसाधारण झालं आणि मग लोकांनी मग ठरवलं, की आपण ह्यावर्षी नक्की करूया. तर बदल असा झाला, की काम करण्याच्या आधी फक्त 16 एकर जमिनीवर सिंचन होतं. फक्त 16 एकर जमिनीवर. ज्यांच्याकडे विहीर होती आणि पाणी खेचण्याची क्षमता तेच. होती, वीज बिल भरण्याची, हं, अशा हं, लोकांनी हं. सिंचन केलेलं होतं. पण आता अशी परिस्थिती 405 एकर क्षेत्रावर इरिगेशन झालेलं आहे.
म्हणजे 900 एकर क्षेत्रापैकी 405 एकर क्षेत्र इरिगेशन मध्ये तिथे आलेलं आहे. म्हणजे दुसरं पीक. आम्ही काही मित्रांना, वार्ताहर तज्ञाला घेऊन गेलो होतो, इंजिनियर्सला. त्यांनी बघून म्हणाले की आम्ही मराठवाड्यात आहोत का पंजाबमध्ये आहोत असं वाटतं त्यांना, असं म्हणाले. म्हणजे ते खरं तर चित्र माझ्यासाठी सकारात्मक नाही. बऱ्याच जणांनी गहू घेतला होता आणि बाजरी पण बऱ्यापैकी होती. तर हे बदल त्याच्यामध्ये झाला. हा खूप सकारात्मक बदल. आणि आपसुकच काय केलं की ज्यांच्याकडे 2 एकर 3 एकर शेत आहे त्यांना ते पूर्ण आपल्याकडं माहिती आहे की शेतकरी किती आहे. त्यांनी प्रत्येकाने किमान 1 एकर 2 एकर शेत, आपलं समजा 5 एकर आहे, 5 एकर पैकी 2 एकर आपण इरिगेशन करू, 10 एकर आहे तर 4 एकर इरिगेशन करू, 1 एकर आहे तर पूर्ण 1 एकर इरिगेशन, असं करायला सुरुवात केली. आणि डिस्ट्रेस मायग्रेशनला म्हणजे पुश आणि पुल, पुश इफेक्ट तर होताच, पण आता तो पुल इफेक्ट झाला की बघ पूल माझ्या इफेक्ट गावातच म्हणला. मला रोजगार मिळतोय ना, माझ्या गावातच मी केलं तर मी का करायला नको, म्हणून त्यांनी जायचं नकार केला. आणि ही संख्या यावर्षी खूप लक्षणीय आहे. म्हणजे साधारणतः 194 लोक जेव्हा जायचे, म्हणजे 151 प्लस 70 म्हणजे 151 कुटुंब ह्या वर्षी जायला नको म्हणाले. त्यांनी स्वतः शेती करायला सुरुवात केली. आणि आता ह्या वर्षी 70 लोक गेली ह्या वर्षी. पण 250 पैकी 151 लोक थांबली. हाही आम्ही आकडा 400 मोठा आहे. काय म्हणालात? हाही आकडा खूप मोठा आहे, म्हणजे ज्यांनी नको म्हणून सांगितलंय. खूप मोठा आहे, खूप आणि मोठा आहे. साहजिकच आहे की माझ्या गावातच मला जर रोजगार मिळत असेल तर मी बाहेर जाणार नाही, आणि स्थलांतर झाले नाही तर त्यानंतर येणारे प्रश्न जे आहेत ते आपसुकच बंद होऊन जातात. पण सुमन सर, हे प्रश्न जे आहेत म्हणजे जयराम तांडा हे आपण एक एक्झाम्पल म्हणून बघूया याच्याकडे. पण तिथे मुळातच जलस्रोत होता. आता आपण जर मराठवाड्याची एकंदरीतच परिस्थिती बघितली तर मराठवाड्यातला दुष्काळ हा नाहीसा करता येऊ शकतो का? बिंग टीम म्हणून, जलतज्ञ म्हणून आज इतक्या वर्षानंतर तुम्ही या सगळ्या पाणी आणि या सगळ्या पेरिफेरीमध्ये काम करत आहात, तुम्ही टीमनी काम करतात, तर मराठवाड्यातला दुष्काळ हा संपवू शकता येतो का? याबद्दलचं तुमचं मत काय आहे? माझी तर, मी आता जलतज्ञही नव्हे आणि मी काही जादूगारही नाही. म्हणजे स्पष्ट विनयाने मी तुम्हाला सांगतो की मी ह्या क्षेत्रात काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून म्हणाल तर मला जास्त आवडेल. आणि मी मूळचा मराठवाड्याचा, माझं लहानपण मराठवाड्यामध्ये गेले. आणि दुरून जेव्हा मराठवाड्याकडे पाहतो, आणि मी मराठवाड्यामध्ये असताना साधारणतः 30-35 वर्षापूर्वीचा माझा मराठवाडा पाहतो, त्यावेळेस अशी एकदम दुष्काळी परिस्थिती नव्हती. निश्चित थोडासा मागासलेला होता, शिक्षणाचं प्रमाण वगैरे कमी त्याच्यामध्ये होतं, हे सगळं आहे, साक्षरता कमी होतं. आणि एवढं जर मागासलेलं असतं तर त्या ठिकाणी नामदेवासारखे संत, ज्ञानोबा माऊली सारखे संत, कवी एकनाथांसारखे, बी रघुनाथांसारखे त्या ठिकाणी निपजलेच नसते. नरहर कुरुंदकर सगळ्या जगाला माहित आहे, तो सगळा स्थिर असलेला प्रदेश होता. पण मी खात्रीने जयराम तांड्याचं तुम्ही म्हणालात की त्या ठिकाणी स्ट्रेंथ तुम्हाला सापडले, त्या ठिकाणी प्रवाह होता, तलाव होता. तर मी ते सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये काय पॉसिबिलिटीज आहेत, काय आहे आणि काय तिथे करता येऊ शकेल. खरं तर तो मी सांगितलं ना, ऍश्युअर्ड रेनफॉल, खात्रीने पाऊस पडणार असा मराठवाड्यातला प्रदेश आहे. 8ही जिल्ह्यातून खात्रीने पाऊस पडणारा निश्चित काही भूभाग आहे. फक्त त्यातला एक छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिवचा काही भाग वगळला जो दुष्काळ प्रवण भाग आहे, तो त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पाऊस कमीच पडतो, 400 mm च्या आसपास पाऊस पडतो. परंतु बाकीच्या ह्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये पाऊस सरासरी एवढा पडतो. 1901 ते 1996 पर्यंतचा जो डेटा आहे ना, सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्डने पब्लिश केलेला, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की सरासरी इतका पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे. मग पाऊस सरासरी पडतो. पण आता अलीकडच्या कालावधीमध्ये कदाचित ह्याच्यामुळे असू शकेल, क्लायमेट चेंजचे परिणाम आहेत का काही त्याच्यामध्ये तो असू शकेल. पण ड्राय स्पेल वाढतोय. म्हणजे जूनला पाऊस पडला, म्हणजे मृगाचा पाऊस पडल्यानंतर मग जुलैला साधारणतः 20 दिवसाचा, महिन्याचा एक असा ड्राय स्पेल वाटतो. त्याच्यामुळं पिकावर अनिष्ट परिणाम होतोय. नेमकं फुलोऱ्यात असताना, ज्यावेळेस त्याचे दाणे भरायचे असताना जर पाऊस नसेल तर अशा वेळेस ते पीक हातातून जातं आणि आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना जास्त होतं. ही सर्वसाधारण ती स्थिती आहे. तर हा सगळा अभ्यास त्यांनी करणं गरजेचं. आणि शेतकरी आपल्यापेक्षा निश्चितच हुशार आहे, आणि माझ्यापेक्षा तर नक्कीच हुशार आहे. त्याला माहिती आहे माझ्याकडे काय आहे आणि काय नाही. हा सगळा अभ्यास करून करणं गरजेचं आहे. आणि दुसरी त्याच्यातली स्ट्रेंथ म्हणजे मराठवाड्यामध्ये गोदावरी नदी वाहते. आणि गोदावरी नदी ही द्वीपकल्पावरची, म्हणजे पेनिन्सुलर एरियामधली सगळ्यात मोठी नदी, 1424 किलोमीटरचा प्रवाह आहे. आणि 49% क्षेत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि मराठवाड्यामध्ये एक्सक्लुझिव्हली गोदावरी नदी वाहते. म्हणजे
आता पुढं मराठवाडा दुष्काळमुक्त होऊ शकतो का? तर निश्चित होऊ शकतो. त्यासाठी निश्चितपणे काम करावं लागणार आहे. ज्येष्ठ जलतज्ञ आमचे मार्गदर्शक गुरु डॉक्टर चितळे सर ते नेहमी सांगतात, की मराठवाडा हा कुरणांचा प्रदेश आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर जनावरं खूप चांगली आहेत. म्हणजे लाल कंधारीसारख्या जनावरं आहेत, देवडीसारखी जनावरं आहेत, उस्मानाबादी शेळीसारखी अशी आहेत. म्हणजे पशुधन त्या ठिकाणी खूप सशक्त पशुधन आहे आणि ह्याला पुरेसा करणारा सगळा चारा, वैरण त्या ठिकाणी उपलब्ध होत असे. पण गेल्या 20, 25, 30 वर्षामधली परिस्थिती अशी होती, की पशुधनही हळू-हळू कमी होतंय. ह्याच्यावर सगळ्या धोरणकर्त्यांनी, वैचारिकांनी, राजकीय लोकांनी आणि सगळ्यांनी एकत्र बसून थोडंसं ठरवणं गरजेचं आहे आणि जयराम नाईक तांड्यासारखी उदाहरणं असं आपलं निश्चित व्यापक स्वरूपात करता येऊ शकेल असं मला खात्री वाटते. आणि जयराम नाईक तांड्याबद्दल सांगताना अजून तुम्हाला सांगेल, की त्या ठिकाणी पीक पद्धतीमध्ये बदल घडलेला आहे. म्हणजे कसा, की सगळ्यांनीच जास्त पिकं लावणारी, त्यांनी जास्त पाणी लावणारी पिकं घेतलेली नाहीयेत. त्यांनी काय केलंय, साधारणतः 16 शेतकरी तुतीकडे वळले, म्हणजे रेशीम शेतीकडे वळले. त्याचं कारण काय, की त्यांच्या जवळ रुई नावाचं एक गाव आहे. त्या रुईला पणन मंडळाच्या माध्यमातून कोष खरेदीचं केंद्र सुरू केलं आणि चांगलं चालतंय त्या ठिकाणी. मग लोकांनी कोश म्हणजे तुतीला साठी कमी पाणी लागतं, जास्त पाणी नाही लागत. म्हणजे गव्हा एवढं ह्याच्या एवढं पाणी लागत नाही, कमी पाणी लागतं. तुती लावल्या 16 शेतकऱ्यांनी तुती केलेलं आहे आणि खर्च वजा जाता 30 ते 40,000 रुपये महिना त्यांना प्रति 2 एकराला पडतात. निश्चित खात्रीनं पडतात. त्यांनी काही मला रिसीट पण दाखवल्यात. म्हणजे त्या रेशिमाच्या अळ्यांना तुती खाऊ घालणे हे महिलांचं काम आहे. पुरुष पण करू शकतात किंवा वृद्ध करू शकतात. आणि तयार झालेले कोष नेऊन केंद्रावर विकणे आणि त्याला ॲश्युअर्ड त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणे. म्हणजे हा जो बदल आहे ना खूप सकारात्मक मला वाटतो. आणि आता लोक असे म्हणतात, की यावर्षी तर आम्ही 70% मायग्रेशन होतं, स्थलांतर होतं. ते आता 21% वर आलेलं आहे. म्हणजे जवळपास मोठी 50% ची घट त्याच्यावर मोठी आहे. म्हणजे माझ्या अगदी दृष्टीने तर मला आणि समाधान वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं हे आहे की त्यानंतरचे जे प्रश्न येतात म्हणजे जी दुसरी पिढी असते त्यांच्या शिक्षणाचे प्रश्न असतील, बालविवाहाचा प्रश्न असेल, कुपोषणाचा प्रश्न असेल, होय. त्या बरोबरीनं येणारे ज्येष्ठ नागरिकांच्या काळजीचा जो प्रश्न असतो बेसिकली म्हणजे स्थलांतराशी जोडून समांतरित जे प्रश्न आहेत. स्थलांतर संपलं की हे प्रश्न आपसूक संपणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक आपल्याला खरं तर जलसंवर्धन म्हणता येतील आणि जल नियोजन करून पिकांचंही नियोजन करणं हे केलं तर शेती म्हणजे मराठवाड्यातली शेती अजूनही जगू शकते अशी आशा बाळगायला हरकत नाही आपण. नाही, निश्चित जगू शकते आणि अजून त्याच्यामध्ये मराठवाड्याच्या सगळ्या लोकांनाही माहिती तिथे काही ठिकाणची मृदा खूप चांगली आहे, माती खूप चांगली आहे. पण मातीकडे थोडंसं लक्ष कमी झालेलं आहे आपल्या सगळ्यांचंच कमी झालंय. म्हणजे विद्यापीठ त्या ठिकाणी मराठवाडा कृषी विद्यापीठ, डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे. कृषी महाविद्यालय आहेत, लातूरला आहे, अनेक ठिकाणी महाविद्यालय आहेत. हे सगळं असलं तरी मातीकडे लक्ष कमी झालं, त्याला कारणही अनेक आहेत. तो वेगळा स्वतंत्र विषय होऊ शकेल. पण मराठवाडा जर जलसमृद्ध करायचा असेल, पाण्याच्या बाबतीत आत्मनिर्भर करायचं असतं, पावसाला ओळखणे, त्यानंतर भूगर्भाला ओळखणे, आपल्याकडे जलस्रोताला ओळखणे आणि मातीला ओळखणे, हे सगळ्यांना ओळखून आपल्याला काम करावं लागणार आहे. म्हणजे पडणारा पाऊस किती आहे, ड्राय स्पेल किती आहे आणि काही काही ठिकाणी गेल्या वर्षी पूर पण आले. बीड सारख्या जिल्ह्यामध्ये पूर पण आले. पूर पण कारण आले बरोबर. 1400 म्हणजे 600-700 एम एम पावसाच्या जागी 1400 एम पाऊस पडला. एका दिवसामध्ये 30-40 एम पाऊस पडला. मग ते अशा उथळ झालेल्या ओढ्यांमधून म्हणजे कॅरिंग कॅपॅसिटी त्या नदीची, ओढ्याची, नाल्याची कमी झाली. मग पाणी रस्त्यावर यायला लागलं. अशी स्थिती होतात. म्हणजे ह्या कामामुळं आता जयराम नाईक तांड्यासारख्या कामामुळं दोन्ही पुरावर पण मात होईल आणि दुष्काळावर पण मात होईल आणि स्थलांतरही आपसुकच थांबेल. आता एक रिसेंटली आम्ही त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर जयराम नाईक तांड्याच्या आसपास साधारणतः पाचेगाव ग्रामपंचायती, बोरगाव तळवट आणि वसंतनगर अशी साधारणतः 5 ग्रामपंचायती आहेत आणि महसुली गावं त्याच्यामध्ये 12 महसुली गावं आहेत. आणि सगळी मिळून लोकसंख्या साधारणतः बऱ्यापैकी मोठी होती. तर त्या सगळ्यांची तिथेच बेली तांडा म्हणून एक आहे, वसंतनगर आहे. तिथे असंच डिस्ट्रेस मायग्रेशन आहे. म्हणजे 80% काही ठिकाणी 90% वसंतनगर ठिकाणी 94% लोक मायग्रेट होतात. फक्त राहतात कोण तर घरी बिचारे सीनियर सिटीजन, सुपर सीनियर सिटीजन राहतात. आणि ह्या दोघा नवरा बायकोसोबत एका कोयत्यासोबत जात असताना समजा त्यांची मुलं लहान असतील तर ते सांभाळायला कोणाच्या छोट्या मुलीला किंवा छोट्या मुलाला त्याला सांभाळण्याला घेऊन जावं लागतं. म्हणजे कुटुंबाचं पूर्ण मायग्रेशन होतं. तर हे तिथे लोक पुढाकार घेऊन येतात, की आम्ही आमचा लोकसहभाग द्यायला तयार आहेत. आम्ही आता कंटाळलो बाहेर जायला. आणि काही होत नाही ना, 40 वर्षानंतर पुन्हा त्यांची क्षमता राहत नाही. मग त्यांचा रोजही कमी होतो.
2 मेट्रिक टन तोडणारे ते 1 टनावर आले त्याचा रोज पण कमी होतो. अशी सर्वसाधारणपणे सगळी शारीरिक श्रमाची कामं आहेत आणि त्याला चिरस्थायी आपल्याला जसं तुम्ही सांगितलं, की शिक्षणावर तर सकारात्मक बदल होतो आहे. म्हणजे गावातली लोकं थांबली तर चांगल्या शाळातून त्यांना चांगलं शिक्षण मिळू शकेल. न्यूट्रिशनचा भाग आहे. व्यसनाधीनता एक मोठा म्हणजे शापच म्हणूया. प्रश्न खरं. खूप मोठा आहे तरुणाला. तर स्त्रियांचे बाकीचे व्यक्तिगत आजार आहेत, बाकीचे व्याधी त्यांना असतील त्याच्यावर पण परिणाम होऊ शकतो. म्हणजे सगळ्याच घटकांसाठी हे उपकारक ठरू शकतं असं खात्रीने वाटतं. सर, आता आपण जे बोलतोय ना, हे खूप पॉझिटिव्ह वाटतंय, खूप आशादायी चित्र वाटतंय. पण जेव्हा आपण खरोखरीच ग्राउंडवर काम करायला जातो, बोलतो, तेव्हा तिथलं राजकारण असेल, स्थानिक राजकारण असेल, लोकांमधले मतभेद असतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलंही काम करायचं असेल, तर त्याला आवश्यक असणारं पैशांचं नियोजन जे आहे, हे अतिशय महत्वाचं असतं. जसं श्रमाचं नियोजन आहे, तसंच पैशांचं नियोजन. म्हणजे जितकं पैसा उभं करणं अवघड आहे, तितकंच तिथे श्रम देणं किंवा लोकांचं कोऑपरेशन घेणं. बऱ्याचदा लोक निगेटिव्ह बोलतात की नाही हे होणारच नाही, हे शक्यच नाही किंवा आडकाठी घातली जाते. काही ठिकाणी गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं असतं. आता हे सगळं जर लक्षात घेता तुम्हाला असं वाटतं का की या सगळ्या गोष्टींचं नियोजन जे आहे ते स्थानिक पातळीवर करता येऊ शकतं आणि येत नक्की असेल करता तर येऊ ते शकतं. कशा पद्धतीनं? नक्की करता येऊ शकतं. आता आपण जर बघितलं मराठवाड्याची साधारणतः 1,55,00,000 मराठवाड्याची साधारणतः लोकसंख्या आहे. 8 जिल्हे आहेत. त्यानंतर 76 तालुके आहेत आणि 6,500 ग्रामपंचायती आहेत. 6,500 ग्रामपंचायती. स्थानिक स्वराज्य संस्था असा जर हिशोब केला आपण म्हणजे ती आकडेवारी घेतली तर लोकसंख्या आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपण अ, ग्रामीण भागाचा थोडा विचार करू. ग्रामपंचायत तिथे स्थानिक स्वराज्य संस्था आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद 3 आहे. राजकारण सगळीकडे आहे. पण माझा असा अनुभव आहे की पाण्याच्यासाठी जर त्यांना खात्री वाटली की ह्याच्यामध्ये नक्की काहीतरी काम होतं आणि पारदर्शकता आहे, तर लोकं राजकारण बाजूला ठेवतात. आणि आम्ही प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर लोकांना सांगतो की तुमचा कुठलाही असो मतभेद असावेत, पण मनभेद नसेल. तुमच्या कुठल्याही राजकीय विचारधारा असतील, ते आपण पाण्याच्या कामासाठी सगळेजण बाजूला ठेवू. लोकं आनंदाने ठेवतात. आणि दुसरंच उदाहरण तुम्हाला अशाच पद्धतीचं उदाहरण त्याच वर्षी केलेलं नांदेड जिल्ह्यामधल्या मुखेड तालुक्यातल्या मोटरगा गावाचं केलंय. ते पुन्हा विस्ताराने कधीतरी सांगू. तिथं दुसरी समस्या होती. म्हणजे 400 एकर जमीन वाहून जात होती. पूर्ण फुटून गेली होती. मग तिथे लोकसभागाने अशाच पद्धतीनं काम केलेलं आहे. म्हणजे मला काय म्हणायचं की अ, आपल्याला अगदी नियोजन करायचं असेल, तर साधारणतः मी काही तुम्हाला सांगतो की मराठवाड्यामध्ये काय आहे आणि काय करता येऊ शकेल. मी सांगितलं 6,500 ग्रामपंचायती आहेत. बरोबर. त्यानंतर 8,458 गावं आहेत, महसुली गावं आणि तेवढेच सूक्ष्म पाणलोट आहेत, मायक्रो वॉटरशेड आहेत. तेवढेच वॉटरशेड आहेत. म्हणजे साधारणतः प्रत्येक गावाला एक वॉटरशेड म्हणा तरी हरकत नाही. काही ठिकाणचा प्रतलावरचा भाग असेल, पण तिथेही सगळ्या सोर्सेस आहेत. तर ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांनी आत्ताच गेल्या 2 वर्षापूर्वी निवडणुका झाल्यात आणि थेट नियुक्तीने सरपंच झालेले आहेत. खूप चांगल्या पद्धतीनं काही सरपंच नियोजन करतात. त्याचं खरं कौतुक करायला लागतं. उदाहरणार्थ नांदेड जिल्ह्यातल्या देगलू तालुक्यातलं होट्टल नावाचं एक गाव. त्या ठिकाणचा माजी सरपंच होता तो आणि त्याच्या कालावधीत केलेलं काम आणि आताही करतो काम अप्रतिम काम आहे. त्यांनी त्याच्या गावामध्ये पाणी नव्हतं, टँकर होतं, तर त्यांनी पूर्ण टँकर मिटवला आणि 2 गावाचं संयुक्तपणे काम करतात. होणार नाही असं नाही. मग ह्याच्यामध्ये फक्त गरज आहे ती आपल्या दिशादर्शनाची. म्हणजे मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो जर काही सरपंचांनी इच्छा व्यक्त केली, तर त्यांना हँड देण्याची आमची तयारी आहे, आमच्या ग्रुपची तयारी आहे आणि ते विनामोबदला. शेवटी हे मराठवाडा दुष्काळमुक्त त्याच्यावरती पाठी पुसणं गरजेचं आहे. दुष्काळमुक्त नव्हे तर हा संपन्न मराठवाडा असं त्याचं चित्र आपल्याला करायचं तर हे करणं गरजेचं आहे. तर ग्रामपंचायतीमध्ये ह्या गोष्टी नियोजन करता येतात. आता आपण ह्या ठिकाणी 20 ग्रामपंचायत आणि महसूल, तलाठी आणि ग्रामसेवक हे दोघं जण आपले शासनाचे त्या ठिकाणी प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत. तर ग्रामपंचायतीमध्ये काय काय आहे नियोजन करण्याची ग्रामपंचायतीसाठी आराखडा आपल्या गावासाठीचा आराखडा अंदाजपत्रक तयार करणे 29 विषय आहेत 73व्या घटना दुरुस्तीमध्ये 29 विषय कृषी आहे पशुसंवर्धन आहे पाणी आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात दिलेल्या आहेत ह्या सगळ्यावर त्यांनी काम करणं अपेक्षित आहे आणि ग्रामपंचायतीकडे येणारा निधी कुठला असतो ओन सोर्स स्वतःचा रेव्हेन्यू पण गावं छोटी असल्यामुळं आणि वसुली नसल्यामुळे तो ओन सोर्स ऑफ रेव्हेन्यू ओएसआर ज्याला म्हणतो तो कमी असतो परंतु वेगळ्या पद्धतीतून निधी ग्रामपंचायतीला येतो आता वित्त आयोगाकडून येणारा निधी मोठ्या प्रमाणावर येतो आहे आता 15 वित्त आयोग चालू आहे एप्रिल 2026 पासून 16 वित्त आयोग चालू होतो हा सगळा निधी एकत्र करून आणि लागणार असेल तर जिल्हा लोकल एरिया डेव्हलपमेंट फंड आहे स्थानिक विकास निधी असतो
त्याच्यामध्ये आमदाराचा निधी आहे. आमदाराचा निधी देण्यासाठी आमदाराला तुम्हाला कन्व्हिन्स करावं लागणार आहे. कारण मी म्हटलं की 1,55,00,000 आपण लोक राहतो स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, भले ती ग्रामपंचायत असो, नगर परिषद असो की महानगरपालिका असतो. मग प्रेशर ग्रुप बिल्ड करणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला माझ्या गावाला पिण्याच्या पाण्याचा स्रोत नाही किंवा आहे हे स्ट्रेंथन करावं लागणार. निधी कमी पडणार, मग आपल्या निधीतून देता येईल का? आणि डीपीसीचा एक निधी असतो, प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा नियोजन समितीकडे देणारा काही निधी असतो, डीपीसी म्हणतो. आणि त्याचे जे अध्यक्ष असतात पालकमंत्री असतात आणि जिल्हाधिकारी महोदय त्याचे सदस्य सचिव असतात. आणि तो समप्रमाणामध्ये ह्या कामासाठी त्याच्या गाभा क्षेत्रामध्ये, डीपीसीच्या गाभा क्षेत्रामध्ये हा विषय आहे, तिथूनही मिळू शकतो. हा सगळा झाला. आणि त्याशिवाय आता महाराष्ट्राने खूप मोठी महत्वाकांक्षी घेतलेली आहे योजना, त्याचा मी उल्लेख करणं इथं खूप गरजेचं समजतो. आणि ती योजना समजून घेऊन काम करणं गरजेचं आहे. निधी तिथं भरपूर आहे. तर कुठला आहे तो? जलयुक्त शहर अभियान 2.0 तो सुरू झालेला आहे. आणि गाळमुक्त धरण, गाळयुक्त शहर, ह्या 2 संजीवनी देणाऱ्या योजना आहेत. फक्त त्याचा गाभा समजून घेऊन जर काम केलं, म्हणजे ग्रामपंचायतीच्या कारभाराने, ज्याच्यामध्ये 50% महिला आहेत. आता 6,500 ग्रामपंचायती आहेत, तर जवळपास 6,500 गुणिले आपण जर केलं तर निम्मे त्याच्यामध्ये महिला आहेतच ना. महिलांनी जर ह्याच्यामध्ये पुढाकार घेतला तर गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारमध्ये तुमच्या गावासाठी लागणाऱ्या ज्या काही गाळमुक्त करण्यासाठी आहे ते सगळं निधीचं नियोजन दिलेलं आहे. आणि मग कुठं करायचा अर्ज? तो तुमच्या गावामध्ये ग्रामसेवक आहे, तुमच्या गावामध्ये ग्रामरोजगार सेवक आहे. ह्या सगळ्यांनी मिळून एकत्र बैठक घेऊन तुम्ही ठरवलं की माझ्या गावामध्ये 3 किलो, आणि फार नसतो 1, 2, 3 किलोमीटरचा साधारणतः ओढा असतो. आणि तेवढा ओढा तुम्हाला जर व्यवस्थित करून घेतला आणि ते ओढ्याला मिळणारे छोटे छोटे प्रवाह आलेले असतात डावीकडून उजवीकडून, ते प्रवाह क्लीन करून घेतले तर तो ओढा मोकळा वाहू शकतो. आणि मग ह्याचा परिणाम थेट ह्याच्यावर होतो, म्हणजे जलस्रोतावर होतो आणि पाण्याची पातळी नक्कीच वाढते. काही ठिकाणी विहिरी आहेत, जुन्या बारवा आहेत, कुंड आहेत, बऱ्याच ठिकाणी आता सेलू वगैरे सारख्या ठिकाणी आहेत, नांदेडमध्ये काही ठिकाणी आहेत. आणि 1,07,000 टोटल आपले लघुसिंचन तलाव आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यापैकी बस 15,000 लघुसिंचन तलाव हे मराठवाड्यामध्ये आहेत. 15,000 लघुसिंचन तलाव, ज्याची क्षमता 250 हेक्टर पर्यंत इरिगेशन करण्याची क्षमता आहे, ती आपल्याला वापरता येतील. आणि ढोबळमानाने प्रश्न सांगायचे झाले तर हे जे तलाव झाले 1972-75 साली झालेले आहेत, त्याची आजची जर म्हणली तंत्रज्ञान निपुणता आजची आणि त्याची निश्चित कम्पेअर केली की त्यावेळेस एवढी तंत्र निपुणता नव्हती. तर काही ठिकाणी लिकेजेस, म्हणजे बहुतेक ठिकाणी लिकेज आहे. म्हणजे तलावाची भिंत अशी आहे तर ह्या ठिकाणावरून पाणी खालून निघून जातं. मग हे त्याला हा तंत्रज्ञान आहे, त्या तो थांबवता येतो. ते थांबलं की पाणी राहतं. म्हणजे ज्या गावाला नोव्हेंबरला पाणी संपायचं ते डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी पण पाणी लांबतं. म्हणजे 6 महिन्याचा पाण्याचा दाह आहे तो तुम्हाला 2 महिन्यावर आणता येतो, 1 महिन्यावर आणता येतो. एवढं केलं तरी बरंच चांगलं सकारात्मक होऊ शकतं. आणि लोकांना ह्या सगळ्या गोष्टी सवय आहे की कमी पाण्यामध्ये पण, त्याला आपण म्हणतो की क्लायमेट चेंजवर रिसिलन्स आणि मिटिगेशन हे दोन्ही आपल्या समाजाकडे आधीचे आहेत. म्हणजे थोडक्यात निधीची व्यवस्था निश्चित होऊ शकते. आणि मनरेगा सारखा एक आहे, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, खूप चांगली आहे. पण त्याचं योग्य पद्धतीने नियोजन केलं तर ह्या तिन्ही योजनांमधून मिळणारा पैसा, जिल्हा नियोजन समितीकडला पैसा, स्थानिक विकास निधी कार्यक्रमाकडून येणारा पैसा, या सगळ्याची एकत्र इन्व्हॉल्व आपल्याला करावं लागणार, एक पाकिट करावं लागणार आहे. लागणार आपल्याला किती खर्च आहे, मग ह्यातून पैसा किती येतो, मग आपण लोकसहभागात होतो. आणि मराठवाड्यातली खरे तर तशी जनता ना खूप चांगली आहे. म्हणजे दातृत्वाची त्यांच्याकडे क्षमता आहे. गरज पडली तर ते पैसे पण द्यायला कमी करणार नाहीत. आणि आज मराठवाड्यातली लोक बरीच विदेशात, तुम्ही जर ह्याला गेलात, अमेरिकेमध्ये गेलात, मी परवाच डॉक्टर पुरंदरेशी बोलत होतो, ते म्हणाले की मी माझ्या मुलीकडे अमेरिकेला आलो आणि मराठवाड्यामध्ये तिथे जवळपास त्यांना म्हणे 10 पैकी 4 ते 5 माणसं मराठवाड्यातलीच आहेत त्या ठिकाणी. अशा देशाच्या बाहेर गेलेल्या, मराठवाड्याच्या बाहेर गेलेल्या लोकांकडून आवाहन करून एक चांगला निधी आपल्याला कोश उभा करता येतो. मराठवाड्यामध्ये विद्वत जनांची कमतरता नाही, तंत्रनिपुण लोकांची कमतरता नाही, फक्त सुसूत्रता, म्हणजे योजकस्य तत्र दुर्लभा म्हणतात, योजकाची तिथे गरज आहे. आणि ती ग्रामपंचायत भूमिका पार पडू शकते असं मला वाटतं. अगदीच, म्हणजे थोडक्यात असं आहे की जर आपण ठरवलं तर मराठवाड्याचा दुष्काळ जो आहे तो संपवता येऊ शकतो, किंवा खरं तर त्याची दाहकता हळूहळू कमी करून मग तो संपवता येऊ शकतो. त्याला थोडीशी तंत्रज्ञानाची जोड, आणि अर्थातच सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे गावकऱ्यांची आणि स्थानिक पातळ्यांची इच्छाशक्ती. ही सगळ्यात महत्वाची, कारण इच्छा असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये बदल करता येऊ शकतो. अगदी इच्छाच नसेल तर मात्र थोड्याशा गोष्टी अवघड होऊ शकतात. सुमन सरांच्या निमित्ताने असेल, पण त्यांची अख्खी टीम जी आहे ती मुळातच पाण्यावर काम करते. या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना मी आवाहन करेल, आणि अगदी मॅक्सच्या
या सगळ्या प्लॅटफॉर्मवरनं आवाहन करेन की ज्यांना वाटतंय आपल्या गावामध्ये काहीतरी बदल घडवायचा आहे, पाण्याचे जलस्रोत शोधण्यापासूनची सुरुवात असेल किंवा अगदी माती परीक्षण असेल, इथपासूनही सुरुवात आपण करू शकतो. पण आता कधीतरी सुरुवात करायलाच हवी, कारण आपण सतत नावं ठेवण्यामध्ये, मराठवाड्याला मागास म्हणण्यामध्ये आपण पुढाकार घेतो, पण तिथे चाललेले हे प्रयोग आणि यशस्वी प्रयोग हे बघण्याला आपण थोडंसं कमी करतो आहोत असं मला वाटतं. त्यामुळे निगेटिव्ह गोष्टींकडे जास्त बोलण्यापेक्षा त्या निगेटिव्ह गोष्टी कशा पॉझिटिव्ह करता येईल याच्यावर आपण भर देऊया. आणि हे आपण फक्त म्हणत नाही आहोत, सुमन सरांच्या अख्ख्या टीमनी हे करूनही दाखवलेलं आहे. आणि जयराम तांड्यावरील गावकरी असतील आणि मराठवाड्यातले अनेक ग्रामपंचायतीमध्ये काम करणारे सहकारी असतील, या सगळ्यांच्या इच्छाशक्तीमुळे ही आशा जी आहे ती जागृत झालेली आहे. सुमन सर, थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि तुमच्या निमित्ताने का होईना पण मराठवाड्यासाठी एक आशेचा किरण दिसतोय असं मला वाटतं. आपले सुजाण प्रेक्षक जे आहेत ते या प्लॅटफॉर्मवरनं तुम्हाला नक्की संपर्क करतील अशी आशा आपण बाळगूया. आणि जितके अधिक लोक या चळवळीला जोडले जातील तितकी ही चळवळ जास्त प्रगल्भ होत जाईल आणि ती मजबूत होत जाईल. आणि आपल्याला पाण्याचा प्रश्न जो आहे तो संपवता नाही येणार खरं तर, पण किमान किमान तो पाण्याचा प्रश्न आपण आपल्या अखत्यारीत तर आणू शकू एवढी आशा जी आहे ती आत्ताच सुमन सरांनी दाखवलेली आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने ती आपण नक्की करूया. हो, माझं शेवटची सगळ्यांना आव्हान आहे. खरं तर आता सध्याचं जे सरकार आहे त्या मानसिकतेचं सरकार आहे. म्हणजे अगदी त्यांच्या अजेंड्यावरचा पहिला मुद्दा आहे की आत्मनिर्भर जल आत्मनिर्भर गाव करावं. आणि 2030 पर्यंत देश पातळीवर पण 2030 पर्यंत आपण त्याला शाश्वत विकासाच्या ध्येयामध्ये 6वं जे ध्येय आहे की जल आत्मनिर्भर, वॉटर फॉर ऑल, वॉटर सिक्युअर्ड विलेज असं त्यात दिलेलं आहे. त्या सगळ्या गोष्टी धोरणामध्ये सगळ्या आहेत, केंद्राच्या आहेत, राज्याच्या आहेत. फक्त आपल्या धोरणामध्ये येणं गरजेचं आहे. माझं आवाहन आहे तुम्हाला सगळ्यांना, जसं आपण प्रियदर्शनी मॅडमनी सांगितलं, सगळ्यांनी तुम्ही 2 वर्ष फक्त आपल्या गावासाठी द्या. 2 वर्ष की मी जो निवडून आलेला सरपंच आहे, ग्रामपंचायत सदस्य आहे, राजकारण करा, पण राजकारण बाजूला ठेवून 2 वर्ष फक्त पाण्यावर आपण काम करू. आपल्या गावाला पूर्ण जलस्वयंपूर्ण करू आणि मग नंतर झालेलं राजकारणाला पूर्ण आयुष्य पडलेलं राजकारण करण्यासाठी. आणि ज्या कोणा सरपंचाला किंवा ज्या कोणाला व्यक्तीला वाटत असेल की ह्याच्यामध्ये सहकार्य लागणार असेल तर मॅक्स महाराष्ट्र आपल्या सोबत आहे. त्याच्या माध्यमातून आम्ही पण तुमच्यासोबत नक्की असणार आहे. तुम्ही मला बोलावलं आणि आमचे यशकथा तुम्हाला किंवा प्रयत्न गाथा सांगण्यासाठी तुम्ही संधी दिली, त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. खरं तर राजश्री देशपांडे आणि गावचा सरपंच या दोघांचे मी ऋण व्यक्त करतो आणि अर्थात ग्रामस्थांचे देखील. धन्यवाद. अगदीच, कारण ही चळवळ जी आहे ती मजबूत करण्यासाठी कोणी एकाचे हात नाही तर सगळ्यांचे हात या चळवळीला लागणं गरजेचं आहे. त्याशिवाय ही पाण्याची चळवळ मजबूत आपल्याला करता येणार नाही. तुर्तास आपण इथेच थांबूया, पण ही चळवळ मजबूत करण्यासाठी तुम्हाला काय करता येईल हे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आम्ही काय प्रयत्न करता येतील तेही नक्की आम्ही तुम्हाला सांगू. तुर्तास आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.